स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। काल होती महाशिवरात्री आणि हा आजचा ब्लॉग आहे। तर सकाळचे आमच्याकडे नगर परिषदचे लोक आहेत, ते येतात कामवाले आणि ते झाडतात, फक्त रविवार सोडून। इथं मोठी मुलगी शाळेत गेली होती आणि मी माझे कामं करायला लागली होती आणि स्वामीनी लहान मुलगी झोपली होती, तर किचन क्लीन करायला घेतलं होतं। आज दूध पण उतू गेलं त्यात आणि इथं हॉल वगैरे सगळं व्यवस्थित केलं। आणि आमच्या घरात एवढे उंदीर झाले होते की त्यांनी घरात पूर्णपणे आतमध्ये जेवढे जास्तीत सामान होते ते काढून टाकले मी मग। आणि इथं त्यांनी रेती वगैरे काढून टाकली, ते पूर्ण मी क्लीन केलं। आणि 4-5 दिवसापासून त्यांनी एवढा धुमाकूळ केला होता घरात की बस। आणि ते सगळं क्लीन करून घेतलं। आता तिथे सिमेंट लावावं लागणार आहे आणि आता घरातले एक वस्तू काढून स्वच्छ करायचे आहे, म्हणजे वाळवण चिरवण सगळं करायचं आहे। तर त्यामुळे थोडंसं मी एकादमात करू पण शकत नाही, कारण घरातलं पण बघावं लागतं। बाबांचं माझ्या घरात एकच नाही तर 3-3 मुलं, म्हणजे लहान मुलं असल्यासारखे झाले आहे, कारण बाबांची पण आता सध्या तशी चालत आहे। तर त्यामुळे सगळ्यांचं बघावं लागतं। इथे हा स्टुडिओ आहे आणि हे आज क्लीन करून घेतलं आणि हे काचं दिसले तर ते पण मला क्लीन करावं लागते। जेवढं पाहिलं तेवढं ते मला करावंच लागतं। नंतर स्वामी उठली होती, नंतर नाश्ता केला, तिलाही बघावं लागलं आणि इथं सगळं क्लीन केलं। दुधाचं भांडं आणूनच ठेवावं लागतं आणि इथं वाळवण चिरून टाकलं होतं। मी आता रेकॉर्डिंग करत आहे आणि त्यातही ती माझ्याजवळ आलेली आहे। इथे खाली आमचे भाडेकरी राहतात खालच्या घरात, आणि इथं हिची पण आंघोळ करून दिली। एक कामं लवकर अडपावं लागतात। तर मालिशवाले दादा आले होते, त्यांनी बाबाची मालिश करून दिली, बाबाची पण आंघोळ झाली। त्यानंतर फक्त माझी राहिली होती, माझी पण त्यानंतर बाबानंतर माझी पण झाली। डाळ भाजी लावली होती आणि आज शिरा केला, कारण काल महाशिवरात्री झाली होती, तर देवाला नैवेद्य शिऱ्याचा दाखवला। तर आणि मी साराच्या बाप्पाला तर महाशिवरात्री होती तर आज जेवायलाच गेले होते, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला। माझा ब्लॉग आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।